नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, ती म्हणजे स्वारगेट प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय. या प्रकरणानंतर अनेक व्हर्जन समोर येत आहेत, अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. अर्थात ही कोर्टामध्ये केस आहे. कोर्टामध्ये याच्यावर काय सुनावणी होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आरोपीला आता 12 दिवसांची पोलीस कोठडी आहे आणि या सगळ्या काळामध्ये त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण ही चौकशी सुरू असताना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाला एक वेगळा अँगल द्यायचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे नेमका दोष कोणाचा आहे, आरोपीला कोणी वाचवायचा प्रयत्न करतंय का, या सगळ्यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासोबत या सगळ्यावर बोलण्यासाठी आम्ही सगळी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत निलेश सुद्धा आहे, माझा सहकारी. आपण बघितलं, जसं म्हटलं की गेल्या बुधवारी ही सगळी घटना समोर आली होती. गेल्या मंगळवारची घटना आहे. त्यानंतर अनेक गोष्टी झालेल्या आपण बघितल्या, अनेक आंदोलनं स्वारगेटमध्ये झाली. सुरुवातीला जे स्टेटमेंट्स करण्यात आली, अगदी लूज स्टेटमेंट्स करण्यात आली होती. ज्या डीसीपी होत्या तिथल्या, त्यांनी असं म्हटलं होतं की सीसीटीव्हीमध्ये काही असा फारसा विरोध झालेला आम्हाला दिसला नाही. त्यानंतर गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा, योगेश कदम यांनी सुद्धा म्हटलं की काही स्ट्रगल करण्यात आला नाही मुलीकडनं. आणखी एक जे नेते आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं स्टेटमेंट केलं. त्यामुळे सातत्याने असा प्रश्न विचारला गेला की इतकी गंभीर घटना होत असताना अशी स्टेटमेंट जबाबदारीच्या पदावर असणारे लोक का करतायत, आणि यामुळेच प्रश्न निर्माण होतोय की इथे कोणाला वाचवायचा प्रयत्न आहे का, पीडितेची बदनामी करायचा प्रयत्न आहे का. हे सगळ्या वर्जन्सवर आपल्याला बोलायचं. पण निलेश, जेव्हा असा सेन्सिटिव्ह मुद्दा उपस्थित होतो की एखाद्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, तर तिच्या स्टेटमेंटवर किंवा तिच्या वागण्या बोलण्यावर का प्रश्न उपस्थित केले जातात? निश्चितपणाने राहुल, आपण सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये बघतोय की ज्या पद्धतीनं म्हणजे पीडित तरुणीवरती उलट आरोप करण्याचे प्रयत्न होत आहेत सातत्यानं, आणि ते पण जबाबदार, जसं की तू सांगितलं की जबाबदार व्यक्तींकडून. म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी पकडलेला सुद्धा नव्हता, त्यावेळेस त्यांनी ते स्टेटमेंट दिलं की तिच्याकडून कुठलाही स्ट्रगल करण्यात आला नाही आणि म्हणजे आरडाओरड करण्यात आली नाही. तिथं लोक होते, 15-16 लोक होती, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आलं. त्यानंतर दुसरे एक मंत्री आहेत याच सरकारमधले, संजय सावकारे, त्यांनी असं म्हटलं की अशा गोष्टी घडत राहतात. म्हणजे निश्चितपणे. आणि त्यानंतर रुपाली ठोंबरेंचं स्टेटमेंट असेल, त्यानंतर तू जसं सांगितलं की पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्यांचंही तसं स्टेटमेंट होतं. मात्र त्यानंतर आता ज्यावेळेस तरुणीचा जबाब समोर आलाय, त्यानंतर आधी आपण त्या तरुणीनं जबाबामध्ये काय म्हटलंय तर ते त्याच्यावरती लक्ष आपण हे करायला पाहिजे. कारण तरुणीनं असं म्हटलंय की तो म्हणजे तिकडे घेऊन गेला आणि त्यानंतर म्हणजे त्यानं तिचा गळा पकडला. त्यानंतर ते असे म्हणले की दादा मला जीव मारू नको. आणि त्यानंतर तिच्याकडे जे फलटणला जायचं तिकीट होतं ते सुद्धा तिनं पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं, असं सुद्धा तिनं सांगितलंय. आणि वैद्यकीय समुपदेशक असल्यामुळं, म्हणजे ती तरुणी जी आहे तर काउन्सिलर असल्यामुळं ती पश्चिम बंगालच्या केसचं तिच्या लक्षात आलं, असं तिनं त्या जबाबामध्ये म्हटलंय. आणि त्यामुळं मी त्याला जास्त विरोध केला नाही, कारण जीवाला धोका होता आणि तिनं आरडाओरड केला असं सुद्धा. मात्र एसटी त्या बसमधून तो आवाज बाहेर गेला नाही आणि अशा पद्धतीनं तिनं स्वतः तो जबाब दिलाय. असं असताना सुद्धा उलट पक्षी तिच्यावरतीच अशा म्हणजे ॲलिगेशन्स करणं की असं काही झालं नाही किंवा हे करण्याचा प्रयत्न होतोय, आणि हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि त्यामुळंच कुठंतरी सुप्रिया सुळे असतील किंवा विरोधी पक्षातले नेते असतील, हे आता हल्लाबोल करताना दिसत आहेत. बरोबर. पण याच्यामध्ये आपण एक घटनाक्रम नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे जसं मागच्या मंगळवारी घटना घडली, बरोबर, बुधवारी ही सगळी प्रकाशात आली. एक दिवस तर पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कोणालाही मीडियापर्यंत ही घटना आहे ती पोहोचू दिली नाही. त्यानंतरचं एक स्टेटमेंट असं होतं की असं म्हटलं की सीसीटीव्हीमध्ये ती मुलगी त्या मुलाच्या मागे चालताना आपल्याला दिसतीये, त्यामुळे जर तिने आरडाओरडा केला असता किंवा लोकांना सांगितलं असतं, कदाचित तिथेच त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर असा अनेक सोशल मीडियावर आपण कमेंट्स बघत असाल किंवा चर्चा रंगली तर की पैशांवरनं वाद झाले आणि त्यामुळं त्या मुलीने कंप्लेंट केली असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे सातत्याने त्या मुलीच्या सगळ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याला जोडीला आम्ही जी स्टेटमेंट सांगितली मंत्र्यांची असतील, पोलिसांची असतील, ही भर घालत होती. आणि त्याच्यामुळेच लक्षात येते की त्याचमुळे आरोपीला कोणीतरी वाचवतंय का, असा मुद्दा उपस्थित झाला. जेव्हा वकील, जे आरोपीचे वकील आहेत, त्यांनी कोर्टात सुद्धा बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की पैशांवरनं वाद झाला, यांची ओळख होती, त्या मुलीनी पैशांवरनं वाद झाल्यामुळे हे सगळे ॲलिगेशन्स केलेले आहेत, असं सगळं त्यांनी उपस्थित केलं. पण यावर सुद्धा जेव्हा पोलीस तपास आता पुढे जातो आहे, 12 दिवसांची कस्टडी आहे, त्याच्यामध्ये समोर आले की जर पैशांचा व्यवहार होता, त्या मुलाच्या अकाउंटवर साधे 200 रुपये पण नाही आहेत, तर त्याच्यामुळे तो इतके 1000 रुपये पैसे कसे देणार होता. ते सीडीआर बद्दल बोललं गेलं होतं, तर असं कुठलेही कॉन्टॅक्ट त्यांच्या आधी झालेले नाहीयेत, हे सुद्धा या सगळ्यामधनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे जर ह्या इतक्या सेन्सिटिव्ह घटनेमध्ये तो तपास योग्य पद्धतीने होणं आवश्यक असताना आरोपीला
कठोरातली कठोर शिक्षा होणं अपेक्षित असताना जी पीडित आहे तिचंच मनोधैर्य खचलवलं जाते. आणि मग निलेश, साधारण प्रश्न उपस्थित होतो की अशा अनेक घटना घडत असतात आणि अनेकदा जवळच्या व्यक्तींकडनं घडत असतात, अनोळखी ठिकाणी होत असतात. जर एलिगेशन्स करण्यात आले तर मग मुली कदाचित समोर येणार नाहीत पुढे बोलायला आणि त्यांच्यावर घडलेल्या घटना सांगू शकणार नाहीत आणि आरोपी असेच मोकाट सुटतील आणि कदाचित समाजात ही जी विकृती आहे ती अजून आणखी वाढायला लागेल. निश्चितपणाने राहुल, जसं की तू सांगितलं की त्या आरोपीच्या वकिलानं असा दावा केला होता की 7,500 रुपये आरोपीनं त्या मुलीला दिले, मात्र त्याच्या अकाउंटवरती काहीतरी 249 का काहीतरी रुपये सापडले. आणि मग अशा प्रकारची हे स्टेटमेंट येतात कुठून आणि याला भर का घातली जाते, ती पण एक जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांकडनं. मग जसं की तू म्हणालास, असं सोशल मीडियावरती आता अशा गोष्टी सुद्धा व्हायरल होताना दिसत आहेत की एखाद्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर जर तुम्ही त्या मुलीवरती संशय व्यक्त करतायत, तर मग ज्या जुन्या पद्धती होत्या की जसं की काही पोस्ट अशा वाचण्यात आल्या की एखाद्या लग्न झाल्यानंतर आधी अशा खूप प्रथा असायच्या की लग्न झाल्यानंतर त्या म्हणजे एखादी वर्जिनिटी त्या लूज टेस्ट केली जायची. जर ते तसे डाग नसतील तर मग त्या महिलेकडे, त्या विवाहितेकडे संशयानं बघितलं जायचं. हा तशाच प्रकारचा एक प्रकार आहे असं बोललं जातंय आणि याच्यावरती खूप गोष्टी येत आहेत. आता असीम सरोदे जे आहेत ते या केसमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे आणि मुलीची बाजू ते हे करताय, लावून धरणार आहेत. तर त्यांनी सुद्धा असं म्हटलं की त्या मुलीला आता आत्महत्या करावीशी वाटते, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट येत आहे. म्हणजे एखाद्या पीडितेवरती अन्याय झाल्यानंतर, अत्याचार झाल्यानंतर जर अशा प्रकारची विधानं येऊन जर ती इतक्या लेवलला फ्रस्ट्रेट होऊ शकते की म्हणजे तिनं आपली केस लढायची की समाजातून वेगवेगळ्या म्हणजे अशा प्रकारची स्टेटमेंट आल्यानंतर त्याचं मानसिक खच्चीकरण ज्या पद्धतीनं त्या मुलीचं होत आहे की तिला आत्महत्या करावीशी वाटते. मग समाजामध्ये आपण एकीकडे म्हणतोय की महिला सक्षमीकरण किंवा महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण वाढल्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातो. एकीकडं आपण समाजामध्ये असंही म्हणतो की आज महिला खांद्याला खांदा लावून फिरतायत वगैरे. आणि मग कुठंतरी अशा घटना घडल्यानंतर जर त्या पीडितेला अशी भावना मनामध्ये निर्माण होत असेल की मला आता आत्महत्या करावीशी वाटते, तर निश्चितपणानं कुठंतरी या गोष्टींवरती गांभीर्यानं विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न आपण काय आहेत हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. एक म्हणजे पोलीस तपासामध्ये दिरंगाई झाली म्हणून हे सगळे स्टेटमेंट्स येत आहेत का? पोलिसांना कुठेतरी हे प्रकरण दाबायचं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत का? गृहराज्यमंत्री जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना पुरेशी माहिती नाहीये किंवा आरोपीला सुद्धा पकडलेलं नाहीये, असं असताना सुद्धा अशी स्टेटमेंट्स करणं गृहराज्यमंत्र्यांकडनं कुठेतरी सरकारवर जे प्रेशराईज होत होतं, जे आंदोलनं केली जात होती, राजकीय पक्ष जे आरोप करत होते त्याच्यापासनं थोडंसं लक्ष हटवण्यासाठी हे सगळं केलंय का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होता. आणि अर्थातच एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस जर असे अलिगेशन्स करायला सुरुवात झाली तर मग ज्या महिला असतील, मुली असतील, त्या खरंच तक्रार द्यायला पुढे येतील का? आणि तक्रार द्यायला पुढे आल्या तर सरकारवर आणि पोलिसांवर विश्वास ठेवतील का? हा सुद्धा प्रश्न या सगळ्या संदर्भात निर्माण झालेला आहे. त्यामुळे अर्थात 12 दिवसांची कस्टडी आहे. 12 दिवसांच्या कस्टडीमध्ये आता पोलीस तपासणी करतायत, चौकशी करतायत, त्याच्यात अनेक खुलासे येतील आणि जेव्हा पुन्हा एकदा त्या आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल त्यावेळेस नेमकं सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु आणखी त्या जो आरोपी आहे त्याने आणखी सुद्धा काही महिलांना त्रास दिल्याची प्रकरणं आता समोर येत आहेत. आणखी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेत असं सुद्धा समोर येत आहे. आणि जसं निलेशने सांगितलं, ती मुलगी एक काउन्सिलर आहे, तिला कोलकात्याची घटना माहिती आहे आणि या प्रकरणामध्ये आपला जीव जाऊ नये म्हणून या सगळ्या तिने तिच्या जीवाची याचना केली आणि त्या व्यक्तीला त्या पद्धतीने तिने याचना केली. त्यामुळे या सगळ्या घटनेकडे अर्थात संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे आणि कुठल्याही महिलेची तक्रार आली तर ती तितक्याच संवेदनशीलपणे हाताळली पाहिजे. तिच्यावर शंका घेण्यापेक्षा प्रशासन आणि इतर ज्या यंत्रणा आहेत त्या कुठे कुचकामी ठरतात याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. सुनावणीमध्ये काय होईल हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळतील. पाहत राहा मुंबई तक.